की जे प्रचलित यशस्वी झालेल्या आपल्या लोकपरंपरेतल्या गाण्यांना, भजनांना, अभंगांना घेऊन सादरीकरण करणं, तर तो सोपा मार्ग सोडून हा जी अवघड वाट तुम्ही घेतलीत, तर मुळामध्ये ह्या विचाराच्या बद्दल हे कसं बीज आलं, रुजलं, काय झालं, त्याची कार्यक्रमाची ही जी सगळी बांधणी आहे त्याच्याबद्दल सांग. आम्ही एकत्र नाटक करत असताना आम्हाला काही गोष्टी जाणवल्या होत्या ज्या लोककलाकारांचा अभ्यास करताना. त्यातली सगळ्याची महत्त्वाची गोष्ट होती आत्ता लोककलाकारांची झालेली अवस्था. जरी आता ते काही प्रमाणात टेलिव्हिजनवर, चित्रपटांमध्ये मुबलक प्रमाणे यशस्वी पद्धतीनं दाखवत असतील, तर रस्त्यावर त्यांची काय हालत ही डोळ्यांनी पाहिली होती. त्यात असंख्य शाहीर आले, लावणी करणारे आले, जागरण गोंधळ घालणारे आले. ह्या लोकांना आम्ही रस्त्यावर कपडे बदलताना पाहणं, पैशासाठी आकडलेल्या 8-8 दिवसासाठी त्याच एका ठिकाणावर येणं, आल्यानंतरची दमदाटी करणं. शाहिरांच्या कार्यक्रमात तर अशा काही गोष्टी बघितल्या होत्या की त्या शाहिरानं करू नयेत इथपर्यंत आम्ही जाऊन त्यांना पाय धरावेत की नका यांच्या मागणीला तुम्ही पूर्ण करू म्हणून. हे सगळं होत असताना मग असं झालं की यांची जी पिढी आहे पूर्वीची, यांनी महाराष्ट्रात एवढा मोठा इतिहास करून ठेवला आहे. मी अण्णाभाऊ साठेंपासून आता पुढं राजाराम गोंधळी जे आपण म्हणतो परभणीकर, त्यांच्या परंपरेत आहेत काही गोष्टी चाललेल्या, पण ज्यांनी उर्वरित महाराष्ट्रात खूप मोठा हात घालून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवून दिल्या होत्या, त्या कलाकारांची अवस्था मी पाहिली होती. आणि त्याच वेळेस असं वाटलं होतं की ही जी मंडळी आत्ता बोलत आहेत आपल्यासोबत, यांना माहिती की यांच्या डोळ्यात किती दुःख आहे, जगण्यात किती दुःख आहे, पण हे विसरून चालता बोलता ते सहज असं म्हणायचे आम्हाला जाता जाता की आता काय ही कलासोबत आहे आणि आमच्यासोबत ते सरणावरच जाणार आहे, आधीमध्ये कुठेच थांबणार नाही. तर जो तुम्ही म्हणाले की शेवटाकडनं येण्याचं, शेवटाची जी सगळी प्रेरणा होती तर ती ही मंडळी होती की ही कला आमच्यासोबत सरणावरच जाणार आहे, आता ही दुसरी कुठली वाट ही करणार नाही. आणि तोच एक मुद्दा होता ह्या सगळ्यात. आणि जसं मी म्हणालो जामखेडकर होतो त्यावेळेस आईसोबत ज्या गोष्टी पाहिल्या होत्या, आईने ज्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, आईचा खूप मोठा वाटा होता याच्यात की ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यात. घरी आल्यानंतर असंख्य प्रश्न पडायचे, त्या प्रश्नांचं उत्तर आईचं होतं, पण ते खूप बालपणीचं होतं. आणि ते झाल्यानंतर पुन्हा रिकॉल व्हॅल्यू, आत्ता जो काही शब्द प्रचलित आहे आपलं उत्खनन करणं, त्याच्यात ह्या गोष्टी पुन्हा नव्याने झाल्या. आणि तोच इतिहास आहे सगळा, जो IQ होता, पाहिलेला होता. त्याच्यासाठी काही गोष्टींच्या वाचनातून मदत झाली आणि काही गोष्टींचा अनुभव घेतल्यामुळं ती मला संहिता बांधायला खूप सोपं गेलं. नाही पण